तर पुन्हा एकदा जातोय पंढरपुरातली ही दृश्य आपण पाहत आहोत। थेट दृश्य आहेत ही पंढरपुरातली। सध्या भक्तांची या ठिकाणी आपण रीग पाहतोय। विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही भक्तांची रीग या ठिकाणी लागलेली आहे। पंढरपुरात सकाळपासूनच राज्यभरातून भक्तांची या ठिकाणी मांदियाळी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्याचं रूप हे डोळ्यात सामावून घेण्यासाठी भक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। महिनाभरापासून हा पर्व सुरू झालेला आहे। त्या पर्वाच्या आजचा शेवटचा विधी आणि यासाठीच विठ्ठलाचं रूप आपल्या डोळ्यात भरून घेण्यासाठी या ठिकाणी भक्तगण हे दाखल झालेले आहे आणि तीच भक्तांची रीग आपण या ठिकाणी विठ्ठल मंदिरात पाहत आहोत। तर विठ्ठल मंदिरात याआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर हे भक्त या ठिकाणी आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि विठ्ठल भक्तांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी आपण सध्या पंढरपुरात पाहत आहोत। तर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे अशा या विठ्ठलाला भेटण्यासाठी आणि त्याचं रूप आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी पंढरपुरात वैष्णवांचा मेळावा जमलेला आहे। हाती भगवी पताका आणि मुखे माऊली तुकोबाचं नाम अशा प्रकारचा गजर करत या ठिकाणी खरं तर विठ्ठल भक्तांचा मेळा या ठिकाणी जमलेला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत आपले प्रतिनिधी रवी लवेकर यांच्याकडे। रवी, हा रवी, आपण पंढरपुरात दाखल आहोत। या ठिकाणी वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। काय या ठिकाणची सध्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात? बरोबर आहे वृषाली, आपण बघू शकतो की आज सकाळची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतर खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाला खरं तर पदस्पर्शी दर्शनाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की हेच ते विठ्ठलाचं रूप आहे। आज काल खरं तर मुख्यमंत्र्यांनी पूजा झाल्यानंतर विठ्ठलाला जो पोशाख दिला होता तो देखील पोशाख आज परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतो। अतिशय सुंदर असा पिस्ता कलरचा जग्गा विठ्ठलाला घातलेला आपण बघू शकतो। त्यामुळे देवाचं रूप अधिकच खोलून दिसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 40 तासाहून अधिक वेळ खरं तर आज विठ्ठलाच्या दर्शनाला लागत असलेल्या भाविकांकडून सांगण्यात येत आहे। मिनिटाला जवळपास 35 ते 40 भाविक खरं तर विठ्ठलाचं दर्शन करून आज मंदिराच्या बाहेर जात आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं सगळीकडे कसं भक्तिमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। वैष्णवांचा मेळा खरं तर पंढरीत जमलेला आहे। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भाविक स्नान करतात आणि दर्शनाच्या रांगेकडे जात आहेत। एकंदरीत दर्शनाची रांग जर आपण बघितली तर मंदिरापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाने देखील चोख अशी व्यवस्था खरं तर भाविकांना दर्शनाकरता केलेली आहे। त्यामुळे भाविकांना खरं तर दर्शनाकरता जरी 40 तास लागत आहे कुठलाही शिनवटा जाणवत नाही। जसं विठ्ठलाचं मंदिर जवळ येईल तसं भाविकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतो। असेच काही भाविक आपल्या बरोबर आहेत। काय सांगताल माऊली, कधी लागला होता दर्शनाला? आम्ही कालपासून लागलो होतो दर्शनाला कम से कम तो 24 तास लागलेले आहे दर्शनास। हो हो। कुठून आला तुम्ही? आम्ही ज्ञानेश्वर मारुतराव जाधव, हळी तालुका देगलूर, जिल्हा नांदेडहून आलो। 24 तास लागले मग। आम्ही पण आला चालत 1 महिना झाला आळंदीहून चालत आला। विठ्ठलाचं आता नवीन मंदिर तयार झालेलं आहे, जुना लोक दिलेला आहे, कसं वाटतंय सगळं बघून? चांगलं वाटतंय। सगळे जीर्णोद्धार झालेले मंदिराचा आणि आम्ही 1 महिना झाला पायी वारी करून येतोय। आम्हाला ही म्हणजे ही घेतल्यानंतर आणि चांगलं वाटेल। आपण बघितलं असेल की भाविक जर आत मंदिरामध्ये आल्यानंतर जो जीर्णोद्धार झालेला आहे तो बघण्याकरता खरं तर भाविकांनी मोठी गर्दी देखील आज पंढरपूरमध्ये केलेला आहे। येणारा प्रत्येक भाविक हा विठ्ठलाचं दर्शन आणि जे नवीन जो लोक दिलेला आहे मंदिराला ते पाहण्याकरताच खरं तर यावर्षी यात्रा वाढल्याचं देखील आपल्याला गिरीश महाजन यांनी देखील सांगितलेलं होतं। एकंदरीतच आजची जर गर्दी बघितली तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी खरं तर पंढरपूरमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदीच रवी, आतापर्यंत एकूण किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहे या संदर्भात काही माहिती मिळाली का? जवळपास 15 ते 20 लाख भाविक पंढरपूरमध्ये असतील असा अंदाज प्रशासन व्यक्त केलेला आहे। या 8 दिवसामध्ये जवळपास 4 ते 5 लाख दर्शन करून गेलेले आहेत। आता जर आज बघितलं पंढरपूरमध्ये तर एक 10 लाखाच्या वर भाविक खरं तर पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। एकंदरीतच प्रत्येक भाविका विठ्ठलाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान आणि प्रदक्षिणा मारूनच खरं तर वारी पूर्ण करत असतो। त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर देखील मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदीच रवी, आणि त्यासोबतच या ठिकाणी प्रशासनाची कशा प्रकारे एकूणच नियोजन आहे, मंदिर प्रशासनाचं असो किंवा पोलीस प्रशासनाचं असो, कशा प्रकारे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था त्यासोबतच एक शिस्त राहावी म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत?
खरं तर प्रशासनानं यावर्षी अगदी चोख बंदोबस्त देखील ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. जवळपास 5,000 पोलिसांचा बंदोबस्त खरं तर यात्रा कालावधीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनानं देखील पत्रा शेडमध्ये अगदी व्यवस्थित सगळी भाविकांची सोय केलेली आहे. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये अशी दक्षता खरं तर मंदिर प्रशासनानं देखील घेतलेली आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन प्रत्येक भागाची पाहणी केली होती पंढरपूरमध्ये. त्या पद्धतीच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे भाविकांची यावेळेस कुठलेही हाल न झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात चंद्रभागेच्या पात्रामध्ये देखील शौचालयाची उभारणी केलेली असेल. त्याचबरोबर ठिकठिकाणी CCTVची देखील लावली. CCTVच्या माध्यमातून देखील खरं तर भाविकांना नजर ठेवली होती, जेणेकरून कुठलाही त्रास भाविकांना होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन खरं तर यावर्षी प्रशासन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच रवी, धन्यवाद. या सविस्तर माहिती संदर्भात पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत. मात्र त्याआधी आपण पंढरपुरातली ही थेट दृश्य पाहत आहोत. पंढरी हे भक्तांचं खरं तर माहेरघरच, आणि या माहेरघरात भक्त मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. आपल्या सावळ्या विठूला भेटण्यासाठीची ही गर्दी आहे. राज्यभरातून या ठिकाणी विठ्ठल भक्त दाखल झालेले आहे. कोणी 24 तास तर कोणी अगदी 48 तासापासून या दर्शन रांगेत उभा आहे. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. याची देही याची डोळा, हा आनंदाचा सोहळा अनुभवण्यासाठी, विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी खरं तर या ठिकाणी हे विठ्ठल भक्त दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राती भगवी पताका आणि टाळ मृदुंगाच्या गजरात खरं तर सर्व विठ्ठल भक्त हे राज्यभरातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सावळ्या विठूला भेटण्यासाठी, त्याचं रूप डोळ्यात सामावून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि ही गर्दी आपण पाहत आहोत, ही विठ्ठलाच्या प्रेमापोटीची जमलेली ही गर्दी आहे, ही भक्तीसाठी जमलेली गर्दी आहे. तर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाला भेटण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आसुसलेली खरं तर ही सर्व डोळे आहे. आणि याच डोळ्यात विठ्ठलाचं हे रूप सामावून घेण्यासाठी विठ्ठल भक्त दाखल झालेले आहेत. तर पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, ठिकठिकाणून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. आणि यालाच आषाढी वारी असं म्हणतात. आषाढी वारी हा जवळपास महिनाभर चालणारा उत्साह, आणि या उत्साहात समावेश व्हावा, या उत्साहात आपण आनंद साजरा करावा यासाठी अनेक भक्त नेहमीप्रमाणेच दरवर्षी या वारीत सहभागी होत असतात. आणि तीच त्यानंतरची ही गर्दी आपण पाहत आहोत. विठ्ठल भक्तांची ही गर्दी सध्या पंढरपुरातील गर्दी आहे. वारीत चालल्यानंतर आता शेवटचा विधी म्हणजे विठ्ठलाचं दर्शन, आणि त्या विधीसाठी या ठिकाणी हे भक्त जमल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहोचतायत. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्माधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी ही येत असते. हे पालखी सोहळे देखील आपण याआधी पाहिलेले आहे. पालखींचा मुक्काम, त्यासोबतच रिंगण सोहळ्यांचा एक वेगळा अनुभव आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. षोडशोपचारांमधला गंधानंतरचा पुढचा उपचार आहे. तर दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा ही 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. आणि या वर्षी देखील ही निरंतर सेवा ही सुरू आहे, निरंतर वारी ही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर वाऱ्या या पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त हे पंढरपुरात दाखल झालेले आहे.